हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज संडे आहे, तर म्हटलं काहीतरी नॉनव्हेज बनवूया. तर आणि नेक्स्ट 27पासून आपला मार्गशीर्ष सुरू होणार आहे, तर तेव्हा नॉनव्हेज खाता येणार नाही. म्हटलं आज मटन खूप दिवसाने, रेड मीट मी नॉर्मली कमी खातात. म्हटलं आज माझी लेक पण येत आहे, तर म्हटलं तिला आवडते, म्हटलं आज मटन करूया. तर आज मी जे मटन बनवणार आहे ते आपलं गावठी स्टाईल इन द सेन्स कांदा खोबरा वगैरे भाजून असं ते चुलीवर ॲक्च्युली भाजून वगैरे येतात. आता आपण ते इथे गॅसवरच करणार आहे. तर बघूया कशा मी बनवते, बघा तुम्ही. अँड आता काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे ते पण तुम्हाला दाखवते, ते विथ मी. हे आहे आपला 1/2 kg मटन, गोट मीठ. आणि त्यासाठी लागणारा मी घेतले 2 कांदा, जे आपण आता इथे हे बघा मस्त फ्राय करून घ्यायचा आता एकदम छानपैकी. आणि तसंच मी सुक्कं खोबरं पण भाजून ठेवलं आहे बघा. हे आहे सुक्कं खोबरं. हे जेवढं आपलं मटणच्या हे एकदम थोडं गॅस शेगडीवर आपण केलं, चुलीवर तर भाजून करपून घ्यायचं थोडं. आणि आता मी आता गॅसवर पॅनवर भाजून घेतलेलं आहे ते थोडंसं खोबरं. हे आहे इथे आलं, लसूण, कोथिंबीर. आणि मी एका म्हणजे असं मला एक आयडिया आली की थोडासा पालकच्या पानं आपण जर फ्राय करून टाकलं तर अजून एनहान्स होईल आपला काळा मटण, म्हणजे जे काळा मटणाचा रसा. तर आता मी तसंच आज रेसिपी करणार आहे. आणि त्यासाठी हे बघा, आता ह्या कांद्यामध्ये मी थोडा 1 स्पून खसखस टाकलं, खसखस. आणि इथे आहे आपला तीळ, 1 स्पून तीळ, ते पण आपला भाजून घेणार आहे थोडा हलकासा असा, जास्त नाही, कारण कांदा ऑलमोस्ट होत आला आहे. आणि त्याच्यानंतर आपलं आलं लसूण जाणार, ह्याच्यात लसूण टाकते. खोबरा ऑलरेडी मी सुकं खोबरा भाजून ठेवलेलं आहे. तर हे बघा आलं आणि लसूण ते थोडंसं आपलं सॉटे करून घ्यायचे, जास्त नाही, कारण ऑलरेडी ऑनियन आपला चांगल्यापैकी फ्राय झालेलं आहे. हे होत आलं की आपण ते भाजून ठेवलेलं खोबरं पण एकत्र टाकूया. म्हणजे हे सगळं वाटपाचा मसाला आपण तयार करतोय. हां, ते बघा सुक्का खोबरं आधी का भाजून ठेवले, जरा चांगलं करपून भाजलं पाहिजे ना, त्याच्यामुळे. हे सगळं एकत्र आता भाजून मग मिक्सरला आपण वाटून घेऊया. पानं असं ते पण आता आपण या कांद्यामध्ये टाकून थोडंसं भाजून फ्राय करून घेऊया. हे बघा थोडं ते पण असं चांगलं फ्राय व्हायला पाहिजे. जसं आपण कोथिंबीर टाकून वाटतो ना, तसं पालक पण टाकून, सारखंच पानं, जास्त नाही. थोडं फ्राय झालं पालक, आपण हे थंड झालं की मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. आणि आता इथे मी मटणाला बघा थोडासा हळद टाकलं, चण्याचे कूट टाकलं 2 स्पून. आणि मिरची आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्या हिशोबाने टाका. मी आपलं 1.5 चमचा टाकलं. तर ह्याला आपण कुकरला 4 शिटीला फोडणीला घालू. म्हणजे 4-5 शिटी जे मटण शिजायला जेवढं तुमच्या कुकरला लागतं तसं आपण आधी शिजवून घेतो, तोपर्यंत आपला मसाला रेडी होतो. मटण आता मी कुकरला थोडंसं 1-2 स्पून ऑइल टाकून मी आता मटण शिजत ठेवते. आता त्याला थोडंसं गरम पाणी ओतून कुकरला शिटी मारून घेते, तोपर्यंत आपला हे पालक पण फ्राय होत आलं बघा. पालक पण जरा त्या मसाल्यामध्ये भाजलं जायला पाहिजे. आता मी याच्यात पाणी टाकते, 1 ग्लासभर जरी मटण शिजायला पाहिजे तेवढं पाणी टाका. 1 ग्लास पाणी टाकलं पाहिजे, 4-5 शिटीत मटण शिजलं राहिलं पाहिजे. तर मी कुकरचा लीड लावून 5 शिटी काढते आता. हे
आहे 5 शिटी काढते, तोपर्यंत आपला मसाला इथे रेडी होतो आहे. वाटप झालं की आपण मटणाला फोडणीला घालून शिजलेलं मटण ह्याच्यात मिक्स करून टाकू आणि मग वाटलं तर एखाद्या शिटी घेतलं तरी चालेल किंवा उकळी आणून एक 5-10 मिनटं उकळी आणून झाकून ठेवायचं. मसाला रेडी होतो. जर आता मी कुकर उघडलं तर मटण शिजलं आहे का आपल्याला बघायचं आहे. तर एक पीस आता मी काढून बघते शिजलं आहे का. 4 ते 5 शिटी दिलं होतं. 1 मिनिट इकडे शिजलं आहे का एवढा कळत नाही मला. थांबायचं टाकून गरम आहे ना. शिजलं आहे ना. कट होतं म्हणजे मटण शिजलं आहे. तर आपण आता इथे बघा मी मसाला काढून ठेवले, आपला वाटून ठेवलं सॉरी. तर बघा वाटून ठेवले. काळा मसाला म्हटलं ना असंच असतं, कारण कोथिंबीर पालक वगैरे आहे ना कलर. तर मी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं. आता तर मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा. जास्त तेल नाही वापरत, थोडंच वापरते मी. तर आता हे मसाला आपण याच्यात टाकून देणार आहे. त्याच्यात थोडं खडे मसाला टाकते मी. त्यामध्ये पहिले जाणार तेजपत्ता आणि 2 ते 4 लवंग. हे बघा ते लवंग 3-4 लवंग. आपलं 4-5 काळी मिरी पण. बघा 4-5 काळी मिरी पण टाकते मी. अजून 4 जास्त नाही बघा 4च. आणि मग हे आहे आपलं दालचिनी. बस थोडंसं चक्रीफूल हे जे स्टार म्हणतात ना त्याच्या अर्धच असं एक तुकडाच टाकते, जास्त नाही टाकत. जास्त गरम मसाला पण मी अवॉइड करते. काय तर हे टाकलं. ह्याच्यात जर पाहिजे तर तुम्हाला काळा वेलची असेल तर ते टाका, नसेल तर आपला नॉर्मल एखाद्या वेलची टाकली. आता आहे बघा मसाला पण वाटून ठेवलेला मसाला सगळं टाकला. पण चांगलं आपलं फ्राय व्हायला पाहिजे. बघा मटणाचा काळा मसाला आपला चांगला फ्राय झाला आहे. आता आपण काय करणार याच्यात आपलं मटण याच्यात देणार टाकून. थोडं आधी पीसेस काढून टाकते मी. पीस मसाल्यामध्ये चांगला घेऊ. मग त्याचा ते बघा स्टॉक मी नंतर टाकतो. अजून मसाला पकडू द्यायला पीसेसला. सॉरी मी 5 मिनटं झाकून ठेवते. तर मसाला चांगला पकडून झाल्यावर आपण जेवढा क्वांटिटी पाणी पाहिजे रसा करायचे तेवढा आपण टाकूया. आता आपण ते मटणाचा स्टॉक याच्यात टाकून देतो.
ह्याला सुक्कं पण असं करू शकते, जास्त न पाणी टाकता तुम्ही जरा पाणी आठवलं ते सुक्कं मटण होईल. आणि जर आपण ग्रेव्ही टाकलं, थोडं मसाला वाटलेलं पाणी आहे थोडंसं, हे जर आपण गरम करून ह्याच्यात दिलं टाकून, तर ग्रेव्ही काळा मसाल्याचं मटण रेडी. हे बघा काय यम्मी दिसतोय ना ब्लॅक कलर मटण. 1 चमचा आपला मटण मसाला, म्हणजे जे आपण घरात बनवून ठेवतो ना, ते जास्त नाही टाकत कारण स्पायसी जास्त नको आहे. तर 1 चमचा भरून असं टाकलं आहे. तर लास्टला ते घरात केलेलं आपला कांदा खोबऱ्याचा मसाला आहे. आता ह्याला मी पाणी आपलं गरम केलेलं पाणी जरा ओतून देणं ग्रेव्ही करण्यासाठी. तर हे असं आपण भाकरी चुरून पण खाऊ शकते, चपाती बरोबर खाऊ शकते. आता एक 5 मिनिट चांगलं उकळी आणायचं आणि मग सर्व करायचं. ग्रेव्ही केलं ना तर भाकरी भातावर पण खाऊ शकते. हे बघा माझं मटण आता रेडी होतं आहे. 5 मिनिट यायला आता झाकून ठेवते, जरा उकळी आली की रेडी टू सर्व. तर तुम्हाला हे माझ्या रेसिपी काळा मटण म्हणजे गावठी मटण रेसिपी कसा आवडलं असेल तर प्लीज कमेंट्समध्ये टाका. आणि प्लीज लाईक, शेअर and subscribe my channel. So thank you for watching Smita Nikam World.